नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कोणी आपलं ऐको न ऐको आपल्याला जे चुकतंय असं वाटतं त्याला सल्ला देणं किंवा त्याला होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्याचा प्रयत्न करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे असं मी मानतो. आणि म्हणूनच सध्या जे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जरांगे पाटील यांच्या पुढाकाराने आंदोलन वगैरे चाललंय, त्याची फलश्रुती भयंकर घातक असू शकते हे सांगणं अगत्याचं आहे. ते आवडणार नाही, अनेक जण शिव्या घालतील, मला माहिती आहे, म्हणून तर मी कॉमेंट बंद ठेवलंय. पण मी सांगतो, हे चुकीचं ठरलं तर मलाही दुःख होईल, पण ते चुकीचं ठरत नाही हे पण शिव्या घालणाऱ्यांचं दुर्दैव आहे. 5 वर्षापेक्षा अधिक काळ झाले, 5.5 वर्ष होत आली, मी कॉमेंट बंद ठेवल्यात. कारण मला त्या शिव्या ऐकायच्या नसतात. आपण जर सद्बुद्धी आणि सदहेतूने काही करतोय हे ज्याला समजत नाही तो नुकसान होईपर्यंत मूर्खासारखा वागत राहतो, तर त्याचे अश्रू पुसायला देखील आपल्याला जाता येत नसतं. पण आपण जागी बसलोय तर मी नेहमी सांगतो की माझी पत्रकारिता म्हणून भूमिका काय असते, तर घाटामध्ये हायवेवर जे सावधानतेचे फलक लावलेले असतात त्यापेक्षा पत्रकार म्हणून माझी काही भूमिका नसते. व वेडी वाकडी वळणे, अपघात क्षेत्र असं असतं. आता तुम्ही ते ऐकलं नाही तर अपघात तुमचा होणार, त्या फलकाचं काही नुकसान होत नाही. तेव्हा तू कोण शहाणा शिकवणारा म्हणून शिव्या घालणारे असतात ट्रोलर, हे त्यापेक्षा वेगळे नसतात. कारण त्या फलकाची जबाबदारी असते ती तो निभावतो. तुम्ही ऐका न ऐका, तुम्ही त्याच्या अंगावर गाडी घातली तर फलक मोडेल, पण तुमचं होणारं नुकसान थांबत नाही ना. हे मी आज एवढ्यासाठी मराठा आरक्षणाचं जे वळण सध्या घेतलेलं आहे ते बघितल्यानंतर मला काही साधर्म्य असलेल्या आणखीन गोष्टी सापडल्या, आणि म्हणून मला असं वाटलं की आपण हा विषय परत एकदा मांडला पाहिजे. जो आवेश आपण बघतोय ना जरांगे पाटील किंवा त्यांच्या सहकार्यांमध्ये, त्याच्यापेक्षा तसूभर आवेश त्या गाझा पट्टीतल्या हमासच्या लोकांमध्ये नव्हता, किंवा त्यांच्या भोवती जमलेल्या गाझा पट्टीतल्या नागरिकांमध्ये जिहाद विषयीची जी जुनून असतो तो किंचितही कमी नव्हता. परिस्थिती काय आली बघा. दुसरीकडे आपण रशिया आणि युक्रेन युद्धाकडे बघू शकतो. आता जवळजवळ 2 वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेलेला आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध अजूनही चालू आहे, आणि जवळजवळ युक्रेनचा अर्धा भूभाग रशिया सारख्या बलाढ्य देशाने बळकावलेला आहे. आणि तरी लढा संपलेला नाही, लढाई संपलेली नाही असं म्हणता येतं. जो जो कोणी झेलन्स्की म्हणून आहे युक्रेनचा विनोदवीर अध्यक्ष, तो ती लढाई लढतोय. आरंभीच्या काळामध्ये त्यावर प्रचंड बातम्या येत होत्या, प्रचंड बातम्या येत होता. आता कधीतरी एखादा मोठा हल्ला झाला आणि 5-25 लोक एका फटक्यात मेले तर त्याची बातमी येते. अन्यथा युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये रोजच्या रोज हल्ला प्रति हल्ला आणि हिंसा आणि उद्ध्वस्तता चालू आहे. त्याची बातमी पण करावी असं मीडियाला वाटत नाही. मी काय सांगतोय ते गंभीरपणे लक्षात घ्या. आज 2-2.5 वर्ष उलटून गेल्यानंतर युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धाच्या ज्या आरंभ काळात येणाऱ्या बातम्या होत्या त्या आता येत सुद्धा नाहीत. एखादं काय क्षेपणास्त्र गेलं गेलं, द्रोण हल्ला झाला झाला, पण जोपर्यंत एक 50-100 माणसं एका हल्ल्यामध्ये मरत नाहीत, इकडची किंवा तिकडची, तोपर्यंत त्याची बातमी सुद्धा मीडिया देत नाही. पण युद्ध चालू आहे, ना झेलेन्स्की माघार घेतोय ना पुतीन ते युद्ध संपवतोय. तीच गोष्ट आपण मध्य पूर्वेतल्या इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाची बघू शकतो. एवढूची एक गाझापट्टी अशी तुम्ही त्या नकाशात बघितले तर त्या बाजूला, पश्चिमेच्या बाजूला एक छोटीशी
पट्टी आहे आणि त्यामध्ये काही लाख लोक राहत होते. त्यांनी हमास नावाच्या अतिरेकी संघटनेचा जो काय स्वीकार केला होता, त्यांनी इस्रायलवर हल्ला चढवला. त्याला आता 2 वर्षापेक्षा अधिक काळ लोटत आलेला आहे, का 2 वर्ष होतील. आणि मग बदला म्हणून इस्रायलने त्यांच्यावर हल्ला चढवला आणि माघार कोणी घेतलेली नाही. हमासच्या लोकांनी इस्रायलच्या भूप्रदेशामध्ये शिरून त्यांनी जे कुंपण टाकलं होतं, ते कुंपण तोडून रणगाडे आणि चिलखती गाड्या आत नेल्या. 1200-1500 लोक फटाफट गोळ्या घालून मारली, घराच्या घरं उद्ध्वस्त केली. पण 1,500-2,000 इस्रायलचे लोक त्यांनी मारल्यानंतर ज्या प्रकारे इस्रायलने त्यांना अक्षरशः चिरडून काढलेले, युद्ध पुकारलं. आणि हमासकडे युद्ध म्हणावं अशी सैन्य नाहीये, हत्यारं नाहीयेत. हत्यार म्हणजे दुसऱ्याला त्रास देण्यापुरती हत्यार आहेत, पण युद्ध ज्या पातळीवर खेळलं जातं, ज्या स्तरावर होतं आणि विध्वंस ज्या पद्धतीत होतो, तो दोन्हीकडे सैन्य असेल तर शक्य असतं. नाहीतर जे दुबळे असतात त्यांचा विध्वंस ठरलेला असतो. दुर्दैवाने युक्रेन किंवा गाझा हे तसे दुबळे प्रदेश आहेत. पण अजूनही गंमत लक्षात घ्या की ना झेलेन्स्की माघार घेत आहे युक्रेनचा, नाही गाझामधून हमास पांढरा झेंडा पडवून शरणागत होतोय. अजूनही इस्रायल मधले काही लोक अपहरण केलेले हमासने आपल्याकडे ओलीस ठेवलेले आहेत. आणि जोपर्यंत शेवटचा ओलीस माणूस इस्रायलचा आमच्या ताब्यात मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हमास विरुद्धचं युद्ध थांबवणार नाही, ही घोषणा इस्रायलने करून टाकलेली आहे. पण या सगळ्यामध्ये किती माणसं मारली गेली याची कल्पना आहे? किती माणसं मारली गेली? युद्ध थांबलेलं नाही आणि दोन्ही लोक युद्ध थांबवायला तयार नाहीयेत. पण गाझामध्ये जिथे काय 25-30 लाख लोक असतील, मला वाटते फारशी लोकसंख्या नाहीये गाझापट्टीची, अत्यंत दाटीवाटीने कमी भूमीत राहणारे आणि परदेशी अनुदानावर जगणारी सगळी लोकसंख्या, त्यामधले काहीतरी मी जे शेवटचं ऐकलं होतं त्यात 70-80 हजार लोक मारले गेलेले. गाझा पट्टीतले 70-80 हजार लोक मारले गेलेले आहेत आणि 80% इमारती, राहण्यासारख्या काय त्या सुविधांच्या जागा, बिल्डिंग, कॉम्प्लेक्सेस उद्ध्वस्त झालेले. उद्ध्वस्त म्हणजे अक्षरशः भुईसपाट बेचिराख. आणि युद्ध चालू आहे. छोडेंगा नाही, युद्ध आम्हीच सुरू. माणसं किती मारली गेलीत. आज गंमत अशी आहे की हळूहळू करत हमासच्या नादाला लागून आपण आपलं मानवी आयुष्य जनावरासारखं करून घेतलं, पशुसारखं करून घेतलं. असा पछतावा झालेले अनेक लोक आता गाझामध्ये रस्त्यावर उतरून हमासचा विरोध करायला लागले. पण दुसरीकडे तुम्हाला दिसेल की युनो असो किंवा आणखीन कुठचा जागतिक मंच, जागतिक व्यासपीठ असो, त्याच्यावर जाऊन हमासच्या स्वातंत्र्याच्या गर्जना करणारे, डळकाळ्या फोडणारे आणि त्याच्यावर प्रदीर्घ लेख आणि टीव्हीवरचे डिबेट करणारे शेकडांनी विद्वान तुम्हाला सापडतील. हे आपल्या जागी सुरक्षित बसलेले आहेत. गाझापट्टी बेचिराख झाली. गाझामधले हजारो लोक मृत्युमुखी पडलेत, म्हातारे कोतारे, पोरं बाळ, महिला. अर्थात इस्रायल मधले पण मारले गेले, पण इस्रायलची संख्या काय 2-3 हजारापेक्षा जास्त नसेल. अर्थात दुबळा जो असतो त्यालाच जास्त नुकसान सोसावं लागतं. हा कुठल्याही हिंसेचा एक ठरलेला फलश्रुतीचा भाग आहे. पण युद्ध थांबायला तयार नाहीये, कारण हमास माघार घ्यायला तयार नाहीये. त्यांच्या लपायच्या जागा बिळासारख्या असतात, त्या शोधून शोधून इस्रायल ते उद्ध्वस्त करत चाललेलं आहे. कदाचित उद्या गाझामध्ये एकही माणूस राहणार नाही, जिवंत माणूस सापडणार नाही, अशी पाळी येईल. मिळालं काय हा विचार करावा लागतो. ती जी काय कुरापत इस्रायलच्या बाबतीत हमासने केली होती त्याची गरज होती का? पण याचा विचार अजूनही कोणी करायला तयार नाही. पण मुद्दा मला सांगायचा तो हाय
की गाझाची चूक झालेली आहे, हमासने मोठी चूक केलेली आहे, त्याची नको तेवढी प्रचंड किंमत हमासला मोजावी लागते, हे कुठलाही बुद्धिजीवी पुरोगामी त्यांना समजावायला तयार नाहीये. त्यापेक्षा इस्रायलला आक्रमक आरोपी ठरवण्याची बुद्धिजीवी स्पर्धा जोरात चालू आहे. आणि ही स्पर्धा आजची नाहीये. गेले जवळजवळ 75 वर्ष, 1949 पासून अरब इस्रायल हा जो संघर्ष चालू आहे तेव्हापासून या प्रकारच्या बातम्या, डिस्कशन चालू आहे. निष्पन्न काय काही झालेलं नाही. हा, त्यातून जो अरबांचा जो भाग आहे, ज्याला वेस्ट कोस्ट म्हणतात, पश्चिम किनारा, जॉर्डन नदीच्या पश्चिमेला असलेला जो भाग आहे, जो इस्रायलच्या पोटात आल्यासारखा दिसतो, तिथल्या अरबांनी हमासची साथ सोडली. त्यांच्यावर इस्रायल हल्ला करत नाही. पण गाझा पट्टीमध्ये जे जिहादी मानसिकतेची संघटना आहे, तिच्यामुळे ही परिस्थिती येते. आणि यावेळेला इस्रायलने त्या वेस्ट किनारा जो आहे, वेस्ट बँक, त्यांना हात लावलेला नाही. पण गाझा पट्टी अक्षरशः बेचिरा करून टाकलेली. आणि बाजूला एकापेक्षा एक श्रीमंत संपन्न अशी अरब राष्ट्र आहेत. सौदी अरेबिया आहे, सिरिया आहे, इराक आहे, जॉर्डन आहे, हे सुद्धा त्यापासून अलिप्त आहेत. त्यात लिबियाने, आपला लेबनॉनने पडायचा प्रयत्न केला, लेबनॉनला प्रचंड किंमत मोजावी लागली. इराणने त्यात ढवळाढवळ केली, इराणलाही मोठी किंमत मोजावी लागली. पण माझा विषय वेगळा आहे की या सगळ्यामध्ये गाझामध्ये जर 60-70 हजार लोक मारली गेली असते, तर उरलेली लोक रडणार कोण? दुसऱ्याचे अश्रू पुसणार कोण? त्यांचे अंत्यविधी करणार कोण? इतकी दुर्दशा आहे. पण ही आली का? आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा लढण्याची जी खुमखुमी असते, ते सुरक्षित राहतात. ते आपल्याला इथे कुठेतरी मच्छर चावला की मी खाजवतो, तो 1.5-2 इंच खाजवलं जातं. पण मच्छर अगदी एका बिंदूला चावलेला असतो. पण बाकीचं जे खरवडून काढलं जातं, तसं ह्या अतिरेकी कारवाया असतात. त्याची किंमत सामान्य नागरिकाला मोजायला लागतात. आणि मग हे भामटे, बघा नागरिकांची हत्या आहे, निशस्त्र लोकांची हत्या आहे म्हणतात. पण मुळात कळ कोणी काढली? तो मच्छर मारावा लागतो, तशी कृती मग होते. आणि म्हणून संघर्षाच्या बाबतीत त्याची फलश्रुती काय याचा आधीपासून विचार केला पाहिजे. हमासच्या लोकांना गाझा पट्टीतल्या नागरिकांनी डोक्यावर चढवून ठेवलं होतं, त्याची किंमत आज गाझा पट्टीतला सामान्य नागरिक मोजतोय. मग तो म्हातारा असेल, म्हातारी असेल, बाई असेल, पुरुष असेल, पोर असेल, या सगळ्यांना जिहादचं जे कौतुक आहे, त्यामुळे जिहादचे जे लढवय्ये योद्धे, त्यांना खांद्यावर घेऊन बसाल, तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागते. शेवटी माणूस कुठलाही असो, कुठल्याही बाजूचा असो, तो किडा मुंगीसारखा मारला जातो ना, त्याच्या वेदना असतात. पण जो माणूस माणसासारखं वागत नसेल आणि पशुवत वागत असेल, त्याचं समर्थन तरी कसं करायचं? आणि म्हणून हळूहळू लोकांना त्याचा कंटाळा येतो. आता कोणी गाझापट्टीमध्ये किती मारलं गेलं, कोण मारलं गेलं, याची कधी 8-10 दिवसातून एखादी बातमी येते, विषय संपतो. अगदी याची भलावण करणारे 5-7 काय 10-15 पत्रकार सुद्धा मारले गेले. ते पत्रकार नव्हते, साधी सरळ गोष्ट आहे, ते जिहादचं समर्थन करायला तिथपर्यंत जाऊन बातमीदारी करणारे होते, मारले गेले. जे युद्ध आहे त्याची बातमी द्यायची गरजच काय? दुरून द्या. पण तुम्ही तिथपर्यंत जाऊन बघा, हे कसे पीडित आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करणारे हे एका बाजूचे असतात. आणि ते त्या गल्लीत सापडले तर मारले जातात. अगदी ते क्लिअर असलं पाहिजे. तुम्ही जी गोष्ट गाझाची, तीच युक्रेनची आहे. युक्रेनमध्ये पण जवळजवळ मी ऐकलेला आकडा असा आहे की एकट्या युक्रेनमध्ये लढाई करू शकेल या वयातली, म्हणजे 25 ते 35-40 वयाची पुरुष मंडळी शिल्लक राहिलेली नाहीत युक्रेनमध्ये.
60-70 हजार माणसं मारली गेलेली आहेत. आणि आपल्याकडची माणसं मारली गेल्यामुळे रशियाने भाडोत्री मर्सिनरी आणलेत. भाडोत्री लढाई करणारे आणतात. मुद्दा असा आहे की यातून निष्पन्न काय झालं, कोणाला काय मिळाले. लढण्याची जी खुमखुमी असते ही किती काय लाभवायचं. आपल्याकडे खूप लोकांना राग आला होता. काय एक दिवस काय ते जैश मोहम्मदचे आणि तोयबाचे अड्डे उडवले क्षेपणास्त्र सोडून, दुसऱ्या वेळेला एअरबस झालं. अर्ध्या तासात युद्ध थांबवलं. का नाही अख्खा पाकिस्तान काबीज केला. का नाही अख्खा पीओके ताब्यात घेतला. आपल्या घरात सुरक्षित जागी बसून बोलणं ठीक आहे. तुमच्या घरावर क्षेपणास्त्र येऊन पडत नसतं. गुजरात, राजस्थान किंवा पंजाब, हरियाणा, काश्मीर हे सीमा लगतचे जे प्रांत आहेत, आपले प्रदेश आहेत, राज्य आहेत, त्या सीमा लगतच्या लोकांना युद्धाची किंमत मोजावी लागत असते. तुम्ही तुमच्या घरात आहात, पण पाकिस्तानचा एखादा ड्रोन येऊन तुमच्यावर आदळला, क्षेपणास्त्र येऊन आदळलं, बॉम्ब पडला, ते घर अख्खं उद्ध्वस्त होतं. आणि घर म्हणजे घर परत बांधता येईल, पण आतली माणसं, कुटुंब उद्ध्वस्त होतं. तेव्हा काय करायचं. अगदी युद्धाची फार मोठी जिहादची खुमखुमी असलेला तो अझर मसूद पण रडला ना. त्याच्या कुटुंबातली 14 माणसं एका फटक्यात मारली गेली. तेव्हा तो म्हणाला, अल्ला तू मला तरी कशाला शिल्लक ठेवला, मी पण मेलो तर बरं झालं असतं. तिथे युद्धाची खुमखुमी संपते. युद्धाची खुमखुमी युद्धभूमीपासून दूर बसलेल्या अनेकांना असते. आणि म्हणून सुरक्षित जागी सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात बसलेले, वेटोळ्यात घेऱ्यामध्ये बसलेले राहुल गांधी म्हणतात की नरेंद्र सरेंडर असं फोनवर सांगितलं आणि मोदींनी शेपूट घातली. आंदोलन, लढाया, संघर्ष याचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन त्यात पडायचं असतं. जेव्हा त्याचा आपल्याला विसर पडतो तेव्हा आपोआपच त्याचे व्यापक दुष्परिणाम तुमच्या सकट आसपासच्या लोकांना भोगावे लागत असतात. पुतीनचा असेल किंवा झेलेन्स्की, त्यांचा अहंकार, त्याची किंमत हजारो लोकांना आपल्या जीवानिशी मोजावी लागली. हमासवाल्यांचा जिहाद, त्याच्यासाठी हमासच्या 50-60 हजार लोकांना किंमत मोजावी लागली. इस्रायलचे लोक, त्यांनी येता जाताना टाइमपास म्हणून तुमच्यावर बॉम्ब टाकलेला नाही. तुम्ही त्यांच्या घरात घुसून निरपराध माणसं मारली. मग तुमचा बंदोबस्त करणं आणि कायमचा बंदोबस्त करणं हे आवश्यक होऊन बसतं. आपण ज्या प्रकारे पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानवर हल्ला केला, त्यांच्या अड्ड्यावर हल्ला केला, हवाई तळावर हल्ला केला, तसाच हमासचा बंदोबस्त इस्रायलला करावा लागतो. त्यामुळे सुप्रियाताई असतील किंवा प्रियंका वड्रा असतील, त्यांना जो कळवळा येतो गाझाचा, तर गाझामध्ये जाऊन राहायचं, त्यांची शुश्रूषा करा. आज गाझामधल्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी माणसं हवी आहेत. प्रियंका वाड्रा, सुप्रियाताई सुळे किंवा आमचे जितेंद्र आव्हाड हे गाझामध्ये का जात नाहीत, मला अजून कळत नाही. कारण ते सुरक्षित जागी बसलेत. सुरक्षित जागी बसले की न्यायाची लढाई कशी न्यायाची आहे हे बोलणं सोपं असतं. जी गोष्ट अशा मोठ्या युद्धाची असते त्यापेक्षा वेगवेगळी आक्रमक आंदोलनं वेगळी नसतात. आता आपल्याकडे जे मराठा आंदोलन चालू आहे, मराठा आरक्षण आंदोलन चालू आहे, त्याची कहाणी सुद्धा वेगळी नाही. मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने ज्यांचे बळी गेलेले, काल परवा अगदी मला वाटते जरांगे पाटील हे मुंबईला याला निघाले आणि जुन्नर किंवा आणखी कुठे शिर्डी वगैरेच्या भागात असताना त्यांच्या त्या आंदोलनात सहभागी असलेला कोण देशमुख किंवा अशा नावाचा एक आंदोलक हा हार्ट अटॅक आला आणि गेला. त्याच्या कुटुंबावर काय दुःख कोसळलेलं आहे. त्यांचं भवितव्य अंधारमय होऊन गेलेलं आहे.
आता उद्या कोणतरी उठतील आणि एक 10 लाख 5 लाख रुपये सरकार देईल किंवा आणखीन कोणी देईल, पण त्यातून गेलेला माणूस नसतो आणि बेलेलं काय तर मोडलेलं तुटलेलं नातं हे परत उभारता येत नाही. आणि म्हणून आंदोलन असो, लढाई असो, संघर्ष असो, याचा दीर्घकालीन परिणाम बघून हालचाल करावी लागते. पुढचं पाऊल टाकावं लागतं. आत्ता निघालो आणि गुलाल उधळूनच परत येतो, सिनेमाला जाऊन यायचं नसतं राव, नसतं. कारण ते रेंगाळत गेलं तर खेचत नेणं अशक्य होऊन जातं. आणि त्याची किंमत सर्वसामान्य घरातल्या माणसाला, नागरिकाला मोजावी लागत असते. त्यामुळे आंदोलनाचा नेता असो, सैन्याचा नेता असो, देशाचा नेता असो, याला आपल्या प्रत्येक निर्णयाचा दूरगामी परिणाम काय याचा विचार करणं आवश्यक असतं. चिथावण्यात येणारे सगळीकडून असतात. युक्रेन किंवा गाझा, इस्रायल या युद्धाची पहिल्या काही काळात 2-3 महिने रसभरीत वर्णन करणारे सगळे जगभरचे पत्रकार आता तिकडे वळून बघायला तयार नाहीत. आठवड्यात एखादी बातमी द्यायची, ह्याचं मिसाईल त्याचा ड्रोन, विषय संपला. पण माणसं रोज मरतायत. तेव्हा आज सुद्धा मराठा आंदोलनाचं कोड कौतुक करणारे शेकडो लेख येतील, शेकडो चर्चा होतील, पण 2 महिने हे आंदोलन रेंगाळू देत, 2 आठवडे रेंगाळू देत. मीडिया तुमच्याकडे कशी पाठ फिरविल आणि आता या चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं, हे संकट जेव्हा तुमच्या समोर उभं राहील, तेव्हा तुमच्या मदतीला टाळ्या पिटणारे, बाईट मागणारे असणार नाहीत. एवढं लक्षात ठेवा, एवढं सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.